हमने केली। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट ऐकूया. मी महाराष्ट्र भाजपातर्फे माननीय मोदींचं स्वागत करतो. आता राहिला प्रश्न उद्धवजींचा. उद्धवजींनी वक्फ बोर्डाच्या या बिलाला पूर्ण समर्थन दिलं पाहिजे. जर उद्धवजीचे खासदार वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात गेले तर उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रातले राहिलेले कार्यकर्ते उद्धव ठाकरेकडे ते त्यांना सोडून देतील, कारण त्याच्यामध्ये तीळ निर्माण होईल. वक्फ बोर्डाच्या इतक्या महत्वाच्या बिलाच्या विरोधात मतदान केलं उद्धव ठाकरेंनी, तर राहिलीच होईल ही उद्धव सेना आहे की उद्धव ठाकरे साहेबांना ते बूथवरचा हा जो कार्यकर्त्यांचा मी भाव सांगतोय, त्यांच्या प्रमुख पदाधिकारी काय म्हणतात, आज मला सकाळी 4-5 SMS आले. त्या 4-5 SMS मध्ये मला असं आढळत आहे उद्धव ठाकरेंच्या जे कार्यकर्ते आहेत खालचे टाउनचे, ते कार्यकर्ते म्हणतात आहे की उद्धवजीच्या खासदारांनी जे मतदान केलं तर आम्ही उद्धव सेना सोडू. उद्धव सेना ही जी आहे राहिलेली, तशी आता मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश उद्धव सेनेत होते. कारण काय, काँग्रेसचे विचार स्वीकारले उद्धव ठाकरे, आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेल की जर वक्फ बोर्डाच्या विरोधात, सुधारणा विधेयकाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी जर मतदान केलं तर महाराष्ट्रातली पूर्ण उद्धव सेना, संपूर्ण उद्धव सेना उद्धव ठाकरेजींना सोडल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंना भीती वाटते की ज्यांच्या भरोश्यावर त्यांना लोकसभेमध्ये काही मतदान मिळालं, उद्धव ठाकरेंना जे काही मतदान मिळालं लोकसभेमध्ये ते त्यांच्या हातून त्यांना भीती वाटतं. आणि खास करून मला असं वाटतं जर आज मला त्यांची भूमिका माहित नाही सभागृहात काय आहे, सभागृहातली भूमिका अजून बाहेर यायची आहे. सभागृहात समजा उद्धव ठाकरेंनी विरोधात मतदान केलं तर समजून जायचं आहे की त्यांना मुंबईमध्ये मताचं लांबून चालन करायचं आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना एका मतावर डोळा ठेवायचा आहे, म्हणून ते वक्फ बोर्डच्या विरोधात मतदान करणार आहे असं दिसेल. उद्धव ठाकरेंच्या वक्फ बोर्डच्या विरुद्ध मतदान केलं तर समजून जावं की त्यांनी पूर्ण काँग्रेसीकरण केलाय. काँग्रेसीकरण केलाय म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचं काँग्रेसीकरण केल्याचं मोठं उदाहरण हे महाराष्ट्राला दिसेल, हे महाराष्ट्रात दिसणार आहे उद्धव ठाकरेंचं. त्यामुळं उद्धव ठाकरेंची सुरली शिवसेना जी हिंदुत्ववादी राहिलेली आहे काही, ती सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून दे. त्यांनी जर विरोधात मतदान केलं तर उद्धव ठाकरेंनी समजा विधेयकाच्या बाजूने, म्हणजे विधेयकाच्या विरोधात मतदान केलं, विरोधात मतदान केलं विधेयकाच्या, तर समजायचं मताच्या लागून चालना मतदान केलं. आणि उद्धव ठाकरेंनी आमच्या बाजूला मतदान केलं तर समजून घेऊ काहीतरी उद्धव ठाकरेंना आता बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काहीतरी शिल्लक आहेत असं आपण समजू. सर, संजय राऊत असं म्हणतायत की वक्फ आणि हिंदुत्वाचा शून्य संबंध आहे असं त्यांनी म्हटलं. तसा संबंध नाही. संजय राऊत सध्या एक मोठ्या रोगाने ग्रासलेले आहे. त्या रोगाचं नाव आहे कावीळ. कावीळच्या नंतर एक पंडू रोग होतो. पंडू रोग म्हणजे तो कावीळचा मोठा असतो, त्यातून बाहेर निघत नाही. माणूस कावीळमधून बाहेर निघतो पण पंडू रोगातून निघत नाही. त्याला सध्या आता मोदी सरकारच्या नावाचा, भाजपच्या नावाचा पंडू रोग झाला. आता तो पंडू रोग झाल्यामुळं त्यांना स्मृती व्हायचं झाला. आता मला सांगा, या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेपैकी कुणाला विचारा, वक्फ बोर्डाचा सुधारणा विधेयक कशाकरता आहे? तर या ठिकाणी ज्या पद्धतीने वक्फ बोर्डाने हिंदुत्ववादी लोकांवर अन्याय केलाय, हिंदुत्ववादी नागरिकांच्या जमिनी लाटल्या आहेत, अनेक धार्मिक संस्थांच्या जमिनी लाटल्या आहेत वक्फ बोर्डाने. आता हिंदू धार्मिक संस्थांच्या जमिनी लाटल्या वक्फ बोर्डाने, त्या जमिनी हिंदू नागरिकांच्या नाही, हिंदू संस्थानाच्या आहेत. मग कसा हिंदुत्वाचा संबंध येत नाहीये? वक्फ बोर्डाने मनमानी केली, हिंदू म्हणजे मराठी माणसाच्या अनेक जमिनी लाटल्या.